दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार मुळा आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. मी सध्या आहे प्रवरा नदीच्या पात्रात, ज्या पात्रातून भंडारदऱ्यातून सोडलेलं पाणी या ठिकाणाहून जाणार आहे. मात्र मी दाखवतो तुम्हाला, सोडलेलं पाणी या ठिकाणी येऊन आता पूर्णपणे थांबलेलं आहे. 1 इंचही पाणी आता पुढे जाताना दिसत नाही, कारण 1750 क्युसेस पाणी भंडारदऱ्यातून सोडण्यात आलेलं आहे ते जायकवाडीला जाण्यासाठी. मात्र या ठिकाणी येऊन ते पूर्णपणे थांबलेलं आहे. 1 इंचही पाणी पुढे जात नाही. यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणाहून पाणी पुढे जाईल की न जाईल ही शंका अत्यंत महत्वाची आहे. कारण या ठिकाणाहून पाणी जाणारच नाही अशी बरीच लोक म्हणतात, कारण प्रवाहच नाही, त्यामुळे पाणी पुढे जाऊच शकत नाही. माझ्यासोबत या प्रवरा नदीच्या नदी किनारील एक शेतकरी आहे. दादा, मला एक सांगा, पाणी कधीपर्यंत वाहत होतं आणि किती अंतर लागतंय? पाणी काल रात्रीपर्यंत येतो आलं, पण याच्या आधी 2 किलोमीटर येण्यासाठी 2 दिवस लागले. जायकवाडीला पाणी पोहोचण्याची आता शक्यता सांगता येत नाही, कारण की पाणीच पोहोचू शकत नाही. बाष्पीभवन आणि पास जाण्याची क्षमता जास्त आहे, त्याच्यामुळे 1 TMC पाणी नगर जिल्ह्याच्या शेवटच्या बाउंड्रीपर्यंतच पोहोचणार नाही. त्या जायकवाडीचा प्रश्न लांब आहे. फक्त उन्हाळ्यात पाणी पाहायला भेटलं एवढी डोळ्यांनी पाहता येईल, त्याचा उपयोग काही नगर जिल्ह्याला पण होणार नाही. आपण बघू शकतो की हे भंडारदऱ्यातलं पाणी 1750 क्युसेसनी सोडलेलं आहे. मात्र मध्येच ओझर कालव्यातून हे पाणी नगरसाठी वळवण्यात आलं, तेही जवळपास 880 क्युसेस. त्यामुळं या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे.